शेतकऱ्याच्या बांधावर या कार्यक्रमात मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सोकासन या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपल्या शेतकऱ्याच्या बांधावर या कार्यक्रमात बोलण्यासाठी चंद्रकांत बाळू बिडवे आहेत. सर्वजण त्यांना आबा म्हणतात. आबांचे चिरंजीव आहेत ते सागर बिडवे आहेत. एक तरुण व्यावसायिक आज दुग्ध व्यवसायामध्ये उतरलेला आहे आणि खरं तर सागरदादांनी एक यशस्वी व्यवसाय कसा असतो हे त्यांनी खरं तर त्यांच्या प्रयत्नातून दाखवून दिलेलं आहे. खरं तर हे सर्व दिसत आहेत, आपल्याला दृश्य पाहावयास मिळते ते जरशा खरं तर आहे. खरं तर मुक्त गोटा न करता बांधीव गोटा केलेला आहे आणि खरं तर एक यशस्वी दुग्ध व्यवसाय म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. खरं तर आज आपण शेतकऱ्याच्या बांधावरच्या कार्यक्रमात आज सागरदादाशी आणि आबांशी बोलणार आहोत. सर्वप्रथम आपल्याशी बोलणार आहोत ते सागरदादाशी. मानसारख्या दुष्काळी भागात सागर चंद्रकांत बिडवे या तरुणानं दुग्ध व्यवसायामध्ये यश मिळवलेले आहेत. खरं तर 3 गायीपासून ते 31 गायीपर्यंतचा हा त्यांचा प्रवास आहे. खरं तर कसा प्रवास केला या संदर्भात त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय कसा करावा. आपल्याला खताचं पण दृश्य पाहावयास मिळत आहेत. एका बाजूला व्यवस्थित खरं तर खताचं नियोजन केलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान कसं आणलेलं आहे अशी विविध माहिती खरं तर त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना दिलेली आहे. शेतकऱ्याच्या बांधावर आपण ही माहिती ऐकलेली आहे. सागर, खरं तर एक सांगा, खरं तर मी सर्वच प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की दुग्ध व्यवसायामध्ये आज तुम्ही नावलौकिक मिळवलेला आहे. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालंय, BA झालेलं आहे. BA. मग एक सांगा, खरं तर तुम्ही आता दुग्ध व्यवसायाकडे वळलेला आहे. खरं तर शेती व्यवसाय पण आहे आणि शेती व्यवसायाला पर्याय जोडधंदा म्हणून गायी पाळलेला आहे. पण आता प्रश्न आहे की अलीकडची तरुणाई काय करते, शेतीमध्ये म्हणजे फळाचे असे वेगळे आहेत, फलोत्पादन शेती करते आणि दुग्ध व्यवसाय करते. तर तुम्ही दुग्ध व्यवसाय हा कसा निवडला? दुग्ध व्यवसाय म्हणजे असा एकच व्यवसाय आहे जो महिन्यातनं 3 पगार होतात. असा एकच व्यवसाय. तुमचा शेळी पालन करू द्या, 6 महिन्यानं त्याला पैसे मिळतात. नोकरी करू, कंपनीत करू द्या, 1 महिन्यानं त्याला पगार होतो. पण महिन्यातनं 3 पगार करणारा फक्त दूध व्यवसाय आहे. जर 10 दिवसाला तुम्हाला तारखेवर पेमेंट होतं. फक्त एकच दूध व्यवसाय आहे, म्हणून आपण ह्या व्यवसायात निवड केलेली आहे. बरं, एक सांगा सागर, पहिल्यांदा म्हणजे आता किती वर्ष झाले ह्या तुमच्या दुग्ध व्यवसायाला? आपल्याला जवळजवळ 15 वर्ष होत आले या व्यवसायात. पण 15 वर्ष झाले आपण व्यवसाय करतो. जशी 15वी आपली झाली शाळा, ग्रॅज्युएशन, तिथनं दूध व्यवसाय करतो. दुग्ध व्यवसाय करता. बरं, ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला तुमच्याकडे जर्श्या किती होत्या? आपण ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे फक्त 3 जर्श्या होत्या. 3 जर्श्या होत्या. मग 3 जर्श्याचे आपण आजपर्यंत 31 जनावर आपल्याकडे आहेत. 31? 31. 10-12 वर्षात 31 जनावर आपली उलाढाल झालेली आहे. उलाढाल केलेली आहे. मग त्याचं पहिल्यांदा ज्या वेळेला तुमच्या 3 गाया होत्या, आता 31 पर्यंत आलेला. तर कसं आर्थिक नियोजन कसं तुम्ही करत गेला? काय व्हायचं, आपला खर्च भागवायचा आणि प्रत्येक गायला 1 वर्षाने 1-2 कालवड व्हायची. 3 गायाला 1 कालवड व्हायची. ती कालवड आपण सुरुवातीला कासाला पाजत होतो. 7ला धार काढणार, 10 वाजता कालवड मोकळं सोडणार. 3 तासाचं दूध ते कालवड पेत होतं. बरं. ती कालवडा ते कासाला जे गायला ज्या पाजल्यामुळं नाही, ते 9व्या-10व्या महिन्यात हिटवर येतं. त्याचं स्ट्रक्चर तसं तयार होत होतं. बरं. आणि ते स्ट्रक्चर झालं की 9व्या-10व्या महिन्यात पहिल्या माझाच गाभण निघत होता. बरं. आपल्या जेव्हा संख्या कमी होती तेव्हा आपण कासाला पाजत होतो. संख्या जास्त झाली की कासाला पाजायचं, कारण त्याला ते टायमिंग टू टायमिंग काम होत नव्हतं. आणि ती वासरं एकदा कासाला पेलेली ते सहजी हलके माणसाला म्हणजे ओढून येत नव्हती. परत ती बंद केलं. ज्यावेळी आपली संख्या आपल्या 20च्या लेवलला आली की कासाला पाजायचं कमी केलं. पण ज्याने सुरुवात ज्याला ह्या व्यवसायात करायचा आहे त्यांनी कासाला कालवड पाजायची आणि 9व्या-10व्या महिन्यात कालवड पूर्ण त्याचं शरीर म्हणजे वजन होतंय हिटवर येण्याचं. आणि ती कालवड एकदाच हिटवर आली की लगेच गाभण निघते. त्याला गोदरेची पेंड एक चारायची, म्हणजे पहिल्यांदा गोवर असते, पहिला स्टार्टर, परत गोवर असते, मग ती काय गाभण कालावधी परत हिपर असते. असे 3 टप्प्यात पेंड असते त्यांची. बरं. आता तुम्ही काय सांगितलं की दूध कसं पाजायचं लहान, ज्याला सुरुवात करायची आहे आणि तंदुरुस्त सदृढ कालवड तयार करायची आहे त्यांनी कासालाच पाजायचे. म्हणजे कालवड कशी सुदृढ करायची ही संदर्भात 7ला धार काढायचे. 3 तासाचं दूध तुमचं 7ला धार काढली की 3 तासाचं दूध त्या वासराला पाजायचं. बरं. संध्याकाळी तसंच 7ला धार काढायची, 10ला कालवड सोडायचं संध्याकाळी.
तुमचं कालवड किती तुम्ही असं 5 लिटर जरी पाजलं टपात किंवा बाटलीनं आणि तरी त्याची बरोबरी होऊ शकत नाही. आईला जे दूध पाजलेलं नाही म्हणजे जगायला कासला दूध पाजणं हे सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम. ज्याला जे फास्ट गायचं गोटा तयार करायचा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे सुदृढ कालवडीसाठी हे तुम्ही जे सांगताय हे स्ट्रक्चर एक नंबर आहे. हे स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे की कासला दूध पाजणं गायचं हे फार महत्वाचं आहे. सुदृढ गाय होती. अन्यथा काही लोक ती काय टपात पाजते ती काय बॉटल न पाजते ती, पण त्याच्या परत जे जनावर आपल्या स्वतःच्या आईला पिलेलं ते कधी ऐकत नाही. सर्वात महत्वाचा हा एक शेतकऱ्यासाठी किंवा तरुणासाठी मंत्र आहे. खरं तर मग असे प्रश्न होता की आर्थिक नियोजन तुम्ही कसं उभं करत गेला? म्हणजे एक गाय घेतली, दुसरी गाय घेतली, त्याला काय आता जास्त करून आम्ही कालवडीतूनच जास्त आमचा गोठा तयार झालेला आहे. आम्ही विकत घेतले पण थोडं कमी प्रमाणात. आता वर्षाला 2 कालवडे येते. पुढच्या 2 वर्षात ती 2-4 होते. त्या 4च्या परत त्याला 2 होते, बरं 6 होते. असं वाढत टप्प्याटप्प्यानं आज 30-31 वर आकडा आपला. 30-31. बरं, आता एक सांगा, मगाशी मी म्हटलेलं ते की तुम्ही जे आता हे सगळं जे आहे, काही लोक सोसायटीच कर्ज घेतात, काही बँकेच कर्ज घेतात किंवा असं हे, तर तुम्ही हे आर्थिक उभारणी कशी केली? आम्ही कर्ज बिर्ज काय घेतलं, आम्ही डेअरीवाल्याची उचल सुद्धा घेतलेली नाही. स्वतः आपल्याला बाबा 10 दिवसाचं पेमेंट येतं, त्यातनं काय आपला खर्च बघून काय उरल त्यातनं वाटलं आपल्या 6 महिन्याला एक गाय घ्यायची, पुढच्या 6 महिन्याला घ्यायची, किंवा आपल्या घरी कालवड तयार होते ह्यातच परत गोट्याची उभारणी केली. म्हणजे परत ज्या शिल्लक राहिलेल्या पैशातून केलेला आहे. म्हणजे असं कर्ज बिर्ज कोणाच घेतलेलं नाही, कोणाच्या डेअरीवाल्याचे रूप आपण उचल बी घेत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जसे आपल्याला इन्कम येईल त्या टप्प्यात आपण सुधारणा करायची. जसं दुधातून पैसे येतील तसं थोडं करत. आज ही नवीन गोठा आपण पहिला गोठा आपल्या घरापाशी आहे, जुना गोठा. ती गोठा जागा कमी पडला लागल्यामुळे इकडे नवीन गोठा केलाय. ही गोठा खोली परत ट्रॅक्टर घेतला. पहिला विषय म्हणजे चारा आणण्याचा, भाडोत्री चारा आणून परवडत नाही. बरं, त्यासाठी आपण ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर घेतल्यानंतर मग परत संख्या जास्त वाढत गेली. म्हणजे तुम्हाला जसं गाया वाढायला लागल्या तसं चाऱ्याचं नियोजन कमी पडायला लागलं. परत भाडोत्री दुसऱ्याच्या वाहनानं ह्याचं नियोजन होत नाही, परवडत नाही. मग परत ट्रॅक्टर घेतला, परत शेड झाली आणि मग आता संख्या 30-31 वर आहे आपली. आणि घरचा चारा जरी संपला तर बाहेर नागपूर, डंगेरवाडी, रानंद अशाच ठिकाणी चारा विकत आणतो. बरं, सागर एक सांगा, सकाळपासून तुमचं नियोजन कसं असतं? म्हणजे सकाळ उठल्यापासून किती वाजता उठता आणि कसं नियोजन असतं? सकाळी आम्ही पहिल्यांदा 5:30 ला उठतो. बरं, 5:30 ला उठल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात आल्यानंतर पहिल्यांदा पेंट टाकतो. पेंट टाकले की शेण मागं वडतो. शेण मागं वडलं की परत काय जनावर ताजी वेलेली असते ती, त्यासनी पाण्याची गरज असते. पहिल्यांदा त्यासनी पाणी पाजायचं आणि दाराला बसायचं. दाराला बसल्यानंतर परत चारा टाकायचा. चारा टाकून घरी आंघोळ बिंघोळ करून परत एक 9-10 वाजता येतो. डबल दुसऱ्या टायमाला पेंट टाकतो. दुसऱ्या पेंट टाकले की परत पाणी पाजायचं की 11 वाजता परत कम्प्लीट होतं. 11 नंतर परत 4लाच चालू होतं. 4ला बी तसंच पुन्हा पहिल्यांदा चारा टाकायचा, परत पेंट टाकायची आणि परत पाणी, परत संध्याकाळी दाराला बसायचं. म्हणजे दिवसातून तुम्ही किती वेळेला पेंट देता? आम्ही 3 टाइम देतो. म्हणजे 3 टाइम देण्याचं कारण काय? 3 टाइम चारा पेंट तेवढीच, फक्त विभाजन 3 टाइमात केलेलं आहे. कारण गाय पाणी जास्त पिते त्या 3 टाइम टाकल्यामुळे. आता पाणी प्रत्येक गाय 25-30 लिटर 40 लिटर असं जशा कॅपॅसिटीनुसार पाणी पिते. जेवढीच पाणी जास्त पिईल तेवढा दुधाचं उत्पादन जास्त होतं. मग त्यामुळे आपण पेंट फक्त तुम्हाला 20 लिटरला गायला 8 किलो पेंट असते. 400 मिली पर लिटर डोस आहे. बरं, पेंट तेवढीच फक्त 3 टाइमला विभाजन करून 3 टाइम पाणी त्यांनी प्यावावं. पाणी प्यावावं. सागर एक सांगा, खरं तर आपण मुक्त गोठा पण बघतोय आणि तुम्ही बांधीव गोठा आहे, ह्याला नक्की फरक काय? म्हणजे पहिला विषय, मुक्त गोठ्याला जागा भरपूर लागते. तुमच्या 30 जनावर आहे तर त्याला 1.5-2 एकर जागा लागेल. कारण ते शेण वाळलं पाहिजे पूर्ण, असं बुसकाळ. आणि जास्त शेण राहिलं काय बुडते त्या माणसाला फिरवतात, मासे मच्छर जास्त प्रमाणात होते, मस्टडीज प्रमाण वाढतं. ज्याला जागा जास्त आहे त्यांनी मुक्त गोठा करावा, ज्याला कमी प्रमाणात आहे त्यांनी बांधीव गाया कराव्या. आता मुक्त गोठ्याचं प्रमाण कमी दिसतंय, पण अलीकडे शेतकरी बघितलं का नाही, म्हणजे तुम्ही बघताय की बांधूनच गायांना हे आहे. त्याचं नक्की कारण काय असावं? त्याचं कारण काय होतं, एखादी गाय आजारी पडली, त्याने चारा खाल्ला का नाही या कंबाईन मध्ये लक्ष देत नाही. तर ज्या वेळेस गाय बांधून असते, चारा शिल्लक ठेवायला गायला गेला आज काहीतरी झालेलं आहे, टेम्परेचर आहे किंवा काय आहे ते लगेच लक्षात येतं. ही पहिली गोष्ट. पण ज्या वेळेस गाय तुमची हिटवर असते आणि बाकी गाय एखादी गाभण बसलेली असते, तिच्या अंगावर झेप मारते, त्यावेळेस तिचा गाभण्याचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे असा एक वर्षाने 1-2 केस होते त्या मोठ्या गोठ्यात. ते एक नुकसान आहे.
ह्या मग ह्या म्हणजे त्याच्यामुळं अलीकडे हा. शेतकरी बऱ्यापैकी विचार करतोय की बांधीवच आपल्याला बांधीव परवडतं. बांधीवला बी जागा बदली केली तर तुमच्या मुक्त गोट्यापर्यंत सरस होतं. तर आज संध्याकाळी शेडमध्ये सकाळची बाहेर पटांगणात मग जागा बदली पाहिजे. जागा थोडा बदली असला की पाळीवला काय अडचण नाही, बांधीवला काय अडचण येत नाही. अडचण येत नाही. म्हणजे जसं तुम्ही तोटे सांगितले की बाबा एखादं जनावर खातंय का किंवा काय हा, होतंय का खातंय. त्याची आरोग्याची काळजी. आरोग्याची म्हणजे किंवा एखादं हिटवर येतंय मग ती गाभण गाईवर झाप मारतं त्यावेळी ती गाय गाभण म्हणजे फ्रॅक्चर होऊ शकते किंवा गाभड होऊ शकते. गाबडू शकतो. म्हणजे हा. हे तोटे आहेत. तोटे आहेत. आणि बऱ्यापैकी मग आपल्याला मुक्त गोट्याची संख्या कमी दिसायला लागलेली आहे. म्हणजे शेतकरी ही धोके टाळून ज्याला जागा भरपूर आहे त्यांनी मुक्त गोटा करावा, पण ज्याला जागा कमी आहे बाबा त्यांनी मग आपलं बांधूनच केलेलं चांगलं. बांधीव. आता एक सांगा, आता तुम्ही तुमच्याकडे सगळ्याची जर्शी आहेत हा. ती एकसारख्या नाही, त्या वेगवेगळ्या आहेत. पण ज्यावेळी नवीन खरेदी करता त्याला कसे निरखून किंवा पारखून कसं बघता मग? गायचे काळा बांडा कलर पाहिजे, 4 साडात अंतर पाहिजे, हा. गायला ठेपा पाहिजे. ते असं म्हणजे गाय जो धंदा करतो त्याला कळतच गायचं बाबा ही गाय दूध किती देते काय देते, लगेच तिचं स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चरवरच आपल्याला लगेच लक्षात येतं. नवीन गाय घेताना मग काय कसं तुम्ही ते गायचा कनाटा म्हणजे असा हे म्हणजे असं रुंद पाहिजे, 2 साडात अंतर पाहिजे, हा. गाय चौकाला ह्याला मोठी पाहिजे, त्याच्यावर राहतं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्यानंतरच अंदाज येतो की बाबा ही किती आहे, कशी आहे. कलर त्याचा लगेच येतच. तुमचं कपाळ किती, तोंड किती लांबी आहे त्याच्यावर राहतात टक्केवारी गायांची. बरं, साडात अंतर किती पडतंय, साडात अंतर किती आहे त्याच्यावर तुम्हाला त्याच्यावर कळतं. जे गाय पाळणार आहे त्याला लगेच कळतं. गाय बघितली की बाबा 20 लिटर देऊ शकते किंवा 25 देऊ शकतो, कॅपॅसिटी नुसार कळतं गायच्या. बर, एक सांगा आता की तुम्ही आता हे सगळंच खरं सांगितलेलं आहे. गाय खरेदी कशी करायची किंवा कालवडीचं जर चांगली सुदृढ बनवायची असेल तर ते तुम्ही मिडियम गाय 20 लिटर देते, त्याच्यापर्यंत त्याचे शरीर तंदुरुस्त असलं की 25 देऊ शकते, असं ते टक्केवारी कळतं किंवा जातीगोतीवर कळतं. बरं, आधुनिक तंत्रज्ञान काय आणलंय का तुम्ही ह्या सर्वांसाठी? आधुनिक आता नाही, 2 मिल्किंग मशीन, STP गाय धुण्यासाठी आणि चाऱ्यासाठी कटर, एवढ्या प्रमाणात. अजून काय निघालेलं काय बघितलंय का? काय अजून काय आपल्यासाठी कुठं बघून वगैरे काय? नाही, तुम्ही बघितलं मिल्किंग मशीन आहे, पहिली गोष्ट काडबा कुटी आहे आणि गाय धुण्याची STP आहे. हे 3 यंत्रणा आपल्याकडे आहे, आधुनिक यंत्रणा आहे. आणि नियोजन पण तुम्ही चांगलं केलेलं आहे. म्हणजे खाण्याचं तुम्ही एक वेगळा बदल केलेला आहे की 3 टाइम पेंट. आम्ही बारली काय देत नाही, फक्त गोळी पेंट तेव्हा कंपनीची पेंट आहे. सध्या ती मार्केटमध्ये गोदरेजचं ह्यांचं रेट वाईज जास्त फास्ट आहे. आता हे तेव्हा म्हणजे पंजाबचा ब्रँड आहे. त्यांनी व्हायचं पेंडीवर लक्ष घालून स्टँडर्ड बनवलेलं आहे. 1700-1800 रुपयाला गोदरेज विकते ते, आज ही पेंट 1600 रुपयाला मिळते. त्यामुळे सध्या आपल्याकडे गोट्यावर तिवाना पेंट चालू आहे. तिवानाची. आता 31 जनावर आहे तुमच्याकडे, अजून कुठवर असं वाढवायचं असं काय संकल्प काय? माणसाचे आता सध्या तर एवढ्या म्हणजे असे आहे, पुढे बघू. आता काय होतं, दुष्काळ पडतोय, चारा लांब आणावा लागतोय. त्याच्यामुळे आता वाढवण्याचं काय चिन्ह नाही. जर पाऊस पाणी पडला तर वाढवू शकतो, म्हणजे वाढवू. तरी एखादं टार्गेट असते की एखादं काय म्हणतो बाबा मी इतक्यापर्यंत नाही, तसं निसर्ग साथ देत नाही ना. निसर्ग साथ दिली तर वाढवू, पण निसर्गानं नाही साथ दिली तर मग एवढ्या. कारण आता सध्या शेजारी आपल्या गावावर आनंद आहे, तलावाचं पाणी असल्यामुळे तिथं चारा आहे. तिथं जर चारा नसेल तर आपण मग परत जायचं असं होतं ना. चारा हा शेतकऱ्यासाठी चारा महत्वाचा आहे. फक्त ह्या दूध व्यवसायाला चारा महत्वाचा आहे. चारा महत्वाचा आहे आणि वेळेचं नियोजन तुमच्या फार महत्वाचं आहे. एक सांगा सागरचे, खरं तर दुग्ध व्यवसाय तुम्ही करताय आणि एक तरुणांना काय सल्ला द्यायचा? तरुणांनी कंपनीत आता तुम्ही गेला तर तुम्हाला एक 15,000 रुपये पगार मिळू शकतो. बरं, 15च्या पुढे म्हणजे असं करणार का जास्त पगार मिळत नाही. जे इंजिनियर त्यासनी जुने आहेत त्यासनी पगार आहेत. पण तुम्ही 4 गाया जरी पाळल्या तर तुम्हाला 20,000 पगार घरी बसल्या मिळणार आहे. हा, फक्त स्वतःचे कष्ट करण्याची तयारी पाहिजे. चारा विकत जरी आणला तर त्याला 20,000 रुपये कुठे गेले नाही 5-6 गायात. म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय फायदेशीर आहे. आणि महिन्याचा विषय कसा आहे, फक्त महिन्यात ह्याचं 3 पगार तुमचं विषय 10 दिवसाला पेमेंट असतं. तुम्ही एखाद्याचं काहीतरी दुकानात किराणा आणला किंवा एखाद्याला पैसे तुम्हाला देणार आहे, किंवा आजारी माणूस पडलाय, एखाद्याचं उचणं जरी घेतलं त्याला सांगितलं बाबा मी तुला पगाराला पैसे देईन, ते पगाराला त्या पैसे येतातच तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला 10 दिवसात त्यांच्या अकाउंटला पगार पडणार, मी पडणारच. आणि असा व्यवसाय दुसरा कुठलाच नाही की 10 दिवसाला तुम्हाला पैसे येणार. तुम्ही शेळी पालन करा, काय कोकरू पालन करा, की 6 महिन्यांनाच त्याची विक्री करायची आणि त्यातूनच तुम्हाला पैसे राहणार आहेत. सगळ्यात हा फायदेशीर व्यवसाय. आता एक सांगा की म्हणजे आता तुम्ही एवढ्या ह्याच्यात यशस्वी उद्योजक म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे झालेला आहे, तर तुमचे त्या यशाचं रहस्य काय?
म्हणजे आता नोकरीसाठी नोकरदारांना तुम्ही सल्ला दिलाय बाबा दुग्ध व्यवसाय करा, कारण पेमेंट मिळतं, कुठली आर्थिक अडचण आली तरी आपल्याला पैसे मिळतात आणि लोक देतात. पण आता तुमचा दुग्ध व्यवसाय आहे, ह्या व्यवसायातलं रहस्य काय आहे? रहस्य आमच्या सुरुवातीला 1-2-3 गाया होत्या. आपली शाळा म्हणजे 15वी झाली. आमच्या वडिलाची इच्छा होती, एक जण आमचा भाऊ आहे तो सर आहे कॉलेजवर, बरं, एक जणांना घरी थांबायचं. मग ती 2-3 गाया आपण पाळल्या आणि त्यात आपलं मनलं रबलं, ते आपल्याला वाटलं नोकरी पराशी बरं आहे. ते आपण आतापर्यंत तीच व्यवसाय म्हणजे तीच सुरू आहे अजून. म्हणजे आपल्याला वाटलं नाही की नोकरी केली आपण, म्हणजे पण नोकरी परत ताजा पैसा आपल्याला येतोय. कष्ट आहे यात, फक्त कष्ट केलं तर फळ आहे. मग त्यामुळे आपण त्या व्यवसाय नोकरीकडे लक्ष दिलं नाही. आणि कष्ट केलं काय, मग कष्ट हेच तुमचं ह्या यशस्वी. आता सध्याचं माझं 250 लिटर दूध आहे. 241 रुपये आपल्याला दर आहे. 41 तुम्ही 200 जरी पकडलं तर 82,000 रुपये पगार निघतो 10 दिवसाचा. त्यातून 30% पेंट जाऊ द्या, 50% तुम्ही जाऊ द्या खर्च, तर 50% आपल्याला राहते. म्हणजे महिन्याला विकत जरी घातलं तरी 50% गेलं तर 50% आपल्याला राहते. 50%तलं मला 40-42 10 दिवसाला पगार महिना 1,20,000 झालं. 1,20,000 नोकरी आपण कमवू शकत नाही. त्याला आपले एवढे म्हणजे अधिकारी झालं तरी तेवढं 1,20,000 कमी होऊ शकत. त्यात कष्ट करायला घरचे 1-2 माणसं, आपण 3 माणसं असले नाही तर मग फायदेशीर होऊ शकतो. याला असं तुम्ही मन लावून काम करायला लागतं. संध्याकाळी लक्ष देणं, आजारी पडले ताबडतोब डॉक्टर येणं, म्हणजे लक्ष बारकावून पाहिजे. मन लावून काम केलं तर व्यवसाय फायदेशीर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन लावायचं. गाय आजारी पडली त्याच वेळेला डॉक्टर आला पाहिजे, ती गाय कव्हर केली पाहिजे. सगळं महत्वाचं लक्ष देणं महत्वाचं आहे. आबा, खर तर सागरदादांनी सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे आणि तुम्ही तर खरं तर अनुभवले आणि तुम्ही साक्षीदार आहे. म्हणजे मगाशी सांगितलं की गप्पा मारताना की खर तर शाळा सोडून दिल्याने हे केलेलं आहे, पण एक समाधान वाटतंय आता की 3 गायापासून आज 31 गाया झालेल्या आहेत, सगळं केलेलं आहे. आता सांगा, तुमच्या काळात तुम्ही शेती करत होता आणि आता ही पुरं दुग्ध व्यवसाय करते ते. असं आमच्या काळात शेतीच कसं होतं, ज्वारी बाजरी बघा पिकच नाही, पिकं नव्हते. जर पाऊस पडला तर येणार, नाहीतर जाणार. पैसे कवा तरी आपल्याला 6 महिन्यातनं मिळत बघायला तर मिळणार, नाही तर शेतीत मिळत पण नव्हता. जनावरांचा चारा मग आमच्या त्या काळात पहिली कशी 4 बैल, देशी गुरं, 1-2 म्हसरं, त्यातनं उत्पन्न कमीच. त्यापेक्षा आता ही पोरं आता जे आहे ती उत्पन्न कमी आणि शेतीला आता या दुष्काळामुळे काय कुठं मग पीक नाही, काय नाही. आता चालू वर्षी बघा पेरलं जळून गेलं, म्हणजे शेतीचं काम असं. त्यापेक्षा हे आपलं कसं आहे, भलं एखादं आणलं तरी त्यांना आपलं खर्चापुरतं पैसे मिळतं, ते जगापुरतं साधन. म्हणजे शेती अजून जर केली असते तर त्याच्यात काहीच फायदा झाला नाही, पण कमी वेळेत खरं तर कुणाच्या दाराला की कुणाच्या बांधावर जायची काही गरज पडत नाही या धंद्यात. त्याच्यामुळं जर्शी गाई पाळणाने दुग्ध व्यवसाय करणं सर्वात मोठा व्यवस्थित. मला घरचं नसेल तरी एखादा आणून का पण तो खातोय, जनावर खाते तो बी खातोय. एवढा मुद्दा बघा, हे धंद्याला एक नंबर झालेला आहे. अजून काय विचार आहे का वाढवायची, काय करायचं? आता ती कसं निसर्गाच्या साथीवर आहे. आपल्याला बाबा काय दादा बोललेच की पेरलं ना तर कसं आपलं हाच बरं आहे. आता मग आता तुम्ही हा पण व्यवसाय करताय, मग फळं वगैरे आता नवीन डाळिंब वगैरे लोक लावते, ते डाळिंब लावलं की त्याला पाणी साथ नाही, कुठं योजना चालू आहे त्याला उपयोग आहे. आपल्यासारख्याला पाणीच नाही, त्याला डाळिंब लावून काय करायचं? पुण्यात 20-50 हजार रुपये गुंतलं आणि ती नुकसान झालं, ती आपल्याला पेलणार आहे का? बरोबर आहे. दादा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे सागरजी. खरं तर दुग्ध व्यवसाय करताय, काही लोक अजून डाळिंब लावतात, पेरू लावतात वगैरे वगैरे, त्या भागात जाते ते. तर तरुणांना ह्याच्यातलं कुठला अजून चॉईस करायचं सांगता? डाळिंब लावते त्यांनी, फक्त 1-2-3 गाय आपण ज्याचे आपले शेती क्षेत्र घेत आहे त्याच्यानुसार गाय पालन केलं तर त्याला डाळिंबला जोडधंदा चांगला आहे. तो डाळिंबला 1 एकर असले तरी 2 एकरात आपल्या गाय 4-5 गाय चालू शकते त्या. दुग्ध व्यवसाय पण आणि डाळिंबी करू द्या. डाळिंबी मगाशी तुम्ही म्हटलं की कष्ट आणि मनापासून काम करायचं, दुग्ध व्यवसाय करावा. दुग्ध व्यवसाय त्याच्यासारखा पैसा हातात सातत्याने येणार, स्वतः कष्ट करावं. दुसऱ्याच्या लेबरच्या जेव्हा ह्याच्यावरती धंदा चालत नाही, कारण आपण बारकाईने लक्ष देऊ लागतं याला. बरोबर आहे की लेबरचा मग तो म्हणणार जाऊ द्या, मी येत नाही काय, म्हणजे मी आजारी आहे, असं म्हणजे काय कारण नसते. ते स्वतः काय करतो, आपल्याला जबाबदारी असते, आपली गाय आपण उठून बघितली पाहिजे त्याला. बरोबर आहे. मग ते स्वतः जे कष्ट करेल त्याला ह्याच्यात काहीच कमी नाही. धन्यवाद. खरं तर आबा आणि सागरदादा आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत. शेतकऱ्याच्या बांधावरचा खरं तर आज वेगळाच आपल्याला मुलाखत पाहावयास मिळालेली आहे.
शेतकऱ्याच्या बांधावर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मुलाखत घेतलेली आहे. कोण चेअरमन असेल, सरपंच असेल किंवा अन्य कोणी आहेत. पण आजची जी मुलाखत आहे ते शेतकऱ्याच्या बांधावर खास शेतकऱ्यांचीच आहे आणि जर्शा गाय आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. सागरदादांनी खरं तर 31 जनावरांपर्यंत मजल मारलेली आहे. खरं तर आबांनी पण सागरनं एक पूर्ण जे आपण म्हणतो की नाही पाठीशी उभे राहिलेले आहेत. जे करतील त्याच्याबरोबर मी आहे. आमच्या काळात दादांनी मगाशी सांगितलं आबाने की काहीच परवडत नव्हतं शेतीसारखं, पण ज्यावेळेला एका गोष्टीतनं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर होत असताना खरं तर वडील या नात्यातून मुलाशी पाठीशी उभे राहिलेले आहेत. खरं तर दोघंही मानदेश भूषणशी बोललेले आहेत. दोघांनाही मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.